सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर रावळकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स हा आज आपला जो व्हिडिओ आहे हा आपला एनर्जी सिस्टीमचा 6वा एपिसोड आहे आणि यामध्ये आपण पाहणार आहोत एनर्जी हिलिंग बद्दल. तर एनर्जी हिलिंग चक्र हील करण्याची शास्त्रोक्त पद्धत यावर आपण चर्चा करणार आहोत आणि आपण समजून घेणार आहोत की स्पिरिच्युअलिटी आणि मॉडर्न डे मेडिकल सायन्स कसं एकमेकांना वेगवेगळ्या शब्दांमध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये रिलेट करतं आणि आपल्या बॉडीशी कनेक्टेड असतं. तर मित्रांनो, जेव्हा आपण स्पिरिच्युअलिटी बद्दल ऐकतो, ऑरा, चक्र, एनर्जी याबद्दल आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा आपल्याला हे सगळं स्पिरिच्युअल वाटतं. पण आपण याचा एक विचार करतो का की हे सगळं खरंच एक बिलीफ आहे, ह्या गोष्टी असतात की यामागे देखील काही सायन्स आहे. आज आपण एनर्जी ब्लॉक आणि एनर्जी हिलिंग या कन्सेप्ट कडे स्पिरिच्युअली आणि सायन्स या दोन्ही अँगलने पाहणार आहोत मित्रांनो. तर आता तुम्ही म्हणाल की बाबा हे कसं पॉसिबल आहे की एनर्जी ब्लॉकेज जे आपल्या बॉडीमध्ये होतात किंवा आपण जे एनर्जी हिलिंग करतो त्याच्या ज्या काही मेथड्स आहेत किंवा हे स्पिरिच्युअली आणि सायंटिफिकली दोन्ही एकमेकांशी कसं कनेक्टेड असू शकतं, तर तेच आपण आज पाहणार आहोत मित्रांनो. जर आपण ह्युमन बॉडी बद्दल पाहिलं किंवा आपण जर ह्युमन बॉडीचा विचार केला तर ह्युमन बॉडीचे आपले जे ऑर्गन्स आहेत जसे की आपला मेंदू आहे, त्याच्यानंतर आपलं जे हृदय आहे, जर आपण ही जे आपली ह्युमन बॉडी पाहिली ना मित्रांनो, ही एक बायो इलेक्ट्रिक सिस्टीम आहे. आता ही बायो इलेक्ट्रिक सिस्टीम कशी आहे मित्रांनो, तर सर्वात आधी आपण ही गोष्ट समजून घेऊया की आपलं शरीर एक फिजिकल स्ट्रक्चर नाहीये मित्रांनो, ते एक बायो इलेक्ट्रिक सिस्टीम आहे. कसं, जर आपण पाहिलं तर आपले जे ब्रेन आहे मित्रांनो, आपला जो मेंदू आहे, आपल्या मेंदूचे जे न्यूरॉन्स आहेत ते इलेक्ट्रिकल सिग्नल्स सेंड करत असतात. आपलं जे हार्ट आहे ते इलेक्ट्रिकल इम्पल्सेस वर चालतं आणि यासाठी मी तुम्हाला एक आता सायंटिफिक रिझन देतो मित्रांनो. जेव्हा आपण आपल्या हार्टचा ईसीजी काढतो त्याला काय म्हणतात, इलेक्ट्रोकार्डिओग्राफ, बरोबर आहे. हा जो इलेक्ट्रोकार्डिओग्राफ आहे हा इलेक्ट्रोकार्डिओच का आहे, कार्डी म्हणजे आपलं हार्ट आणि इलेक्ट्रो म्हणजे काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक एनर्जी. हे जे मशीन आहे हे आपल्या शरीरातले जे इलेक्ट्रिकल एनर्जी आहे त्याला मेजर करतं आणि मग तो आपला जो ईसीजी आहे तो निघतो. आणि ईईजी मशीन जी आहे ज्याला आपण इलेक्ट्रो एन्सेफालोग्राफ असं म्हणतो, इलेक्ट्रोएन्सेफालोग्राफ, हे काय करतं, हे आपल्या ब्रेनचे इलेक्ट्रिकल सिग्नल्स मेजर करतं आणि हे मेजर करून मग आपल्याला एक रिपोर्ट बनवून देतो जो आपण एक डॉक्टर कडून घेतो, ज्याला आपण एक मेडिकल रिपोर्ट म्हणतो. म्हणजे मित्रांनो, एनर्जी सिस्टीम ही कन्सेप्ट सायन्स पूर्णपणे नाकारत नाही, हे तर तुम्हाला मान्य झाले असेल आता, बरोबर आहे. आणि मित्रांनो, आपले जे इमोशन्स आहेत ना, आपले इमोशन्स हे आपल्या बॉडीची जी केमिस्ट्री आहे. आता तुम्ही म्हणसाल तुम्ही आता मेडिकल सायन्स कडून केमिस्ट्रीकडे चाललाय, कसं ते मी सांगतो. तर जी आपल्या बॉडीची जी केमिस्ट्री आहे ना, आपले इमोशन्स जसे बदलतात तशी आपल्या बॉडीची जी केमिस्ट्री पण चेंज होते मित्रांनो. कशी ते सांगतो. आपल्या भावना म्हणजे आपल्या माइंड मध्ये नसतात मित्रांनो, फक्त आपल्या ज्या भावना असतात ना त्या आपल्या शरीराची केमिस्ट्री बदलतात. कसं, जेव्हा आपण स्ट्रेस मध्ये असतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन रिलीज होतं आणि ह्या कॉर्टिसॉलमुळे काय होतं की आपला जो स्ट्रेस आहे तो थोडं कमी होण्याचं प्रमाण होतं किंवा ते आपल्या बॉडीमध्ये कॉर्टिसॉल वाढल्यामुळे आपल्याला स्ट्रेसशी रिलेटेड जे आजार आहेत ते होऊ शकतात. दुसरं, जेव्हा आपण आनंदी असतो, आपण हॅपी असतो, तेव्हा आपल्या बॉडीमध्ये डोपामाइन रिलीज होतं आणि हे सगळेजण मान्य करतात की डोपामाइनला एक हॅपी हार्मोन, एक आनंदी हार्मोन म्हणून समजलं जातं. तसंच जर प्रेम ही भावना आपण घेतली, लव, जर आपण आपल्या लव्हड वनच्या सोबत असू, आपल्या प्रेमी सोबत असू किंवा आपल्या प्रेयसी सोबत किंवा प्रियकरासोबत असू, आपल्या वाईफ सोबत किंवा हजबंड सोबत किंवा आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत असू, तेव्हा आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिटोसिन नावाचं हार्मोन रिलीज होतं आणि त्यामुळे आपल्याला जी फिलिंग येते, जो आपल्याला जे रिलॅक्सेशन, जो आनंद त्या व्यक्तीच्या सहवासात भेटतो, हे सगळं आता हे तुम्ही बघा मित्रांनो. कॉर्टिसॉल, डोपामिन आणि ऑक्सिटोसिन हे काय आहेत, हे आपले बॉडीमधले हार्मोन्स आहेत, जे हार्मोन्स कमी किंवा जास्त झाल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये काही
इम्बॅलन्सेस होतात आणि त्याचा प्रभाव आपल्या शरीरावर पडत असतो. मित्रांनो, याचाच अर्थ काय, आपलं जे शरीर आहे, आपले जे विचार आहेत आणि आपल्या ज्या भावना आहेत त्या आपल्या शरीराच्या ज्या सिस्टीमला आहे ते डायरेक्ट अफेक्ट करतात मित्रांनो. आता जे आहे मित्रांनो, आपले जे एनर्जी ब्लॉक्स आहेत, एनर्जी ब्लॉक जे आहेत ते आपलं नर्वस सिस्टीम इम्बॅलन्स जेव्हा होतं, आपल्या ज्या बॉडीच्या ज्या नर्व्स आहेत हे जर आपल्या बॉडीला प्रॉपर सिग्नल देत नसतील, हे जे इम्बॅलन्स होतं म्हणजे आपल्या बॉडीपर्यंत किंवा आपल्या स्पेसिफिक बॉडी पार्ट पर्यंत जर योग्य सिग्नल्स पोहोचत नसतील तर याला आपण काय म्हणतो, एनर्जी ब्लॉकेजेस म्हणतो, किंवा याला सायंटिफिक लँग्वेज मध्ये नर्वस सिस्टीम इम्बॅलन्स म्हणतात. जर आपण एनर्जी ब्लॉकचा विषय घेतला तर मग आपण म्हणतो की आपलं चक्र बिघडले, माझं रूट चक्र खराब झालंय किंवा माझं हार्ट चक्र प्रॉपरली काम करत नाही. आणि याला सायंटिफिक भाषेमध्ये जर आपण पाहिलं तर याला काय म्हणतात की तुमचं कॉर्टिसॉल वाढलंय किंवा तुमच्या बॉडीमध्ये डोपामाइनचं सिक्रेशन कमी झाले किंवा जास्त झालंय, या गोष्टी डॉक्टर आपल्याला सांगत असतात. जर मित्रांनो आपण नर्वस सिस्टीम इम्बॅलन्सचं सायंटिफिक रिझन्स पाहिले तर त्याचे रिझन्स काय आहेत, त्याचे रिझन्स आहेत क्रॉनिक स्ट्रेस, ट्रॉमा, सप्रेस्ड इमोशन्स आणि ओव्हर थिंकिंग. सप्रेस्ड इमोशन्स म्हणजे काय, जर आपण आपल्या भावना दाबून ठेवल्या तर त्यामुळे मग काय होतं, आपली नर्वस सिस्टीम डॅमेज होते, आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. याचे इफेक्ट्स काय आहेत, फटीग, अँझायटी, लॅक ऑफ क्लॅरिटी आणि इमोशनल इन्स्टॅबिलिटी. हे याचे आउटकम्स आहेत, त्याचे रिझल्ट्स आहेत, इफेक्ट्स आहेत. आणि स्पिरिच्युअल सायन्स मध्ये मित्रांनो यालाच एक एनर्जी ब्लॉक असं संबोधलं जातं. तर मित्रांनो आता आपण चक्रा सिस्टीमचा एक सायंटिफिक अँगल पाहूयात की चक्रा सिस्टीमशी हे कसं कनेक्टेड आहे. आपलं जे एन्शियंट सायन्स आहे म्हणजे आपल्या ज्या जुन्या उपचार पद्धती होत्या किंवा आपलं जे एन्शियंट सायन्स आहे, आपल्या जे स्पिरिच्युअल सिस्टीम्स आहेत, त्यांनी बॉडीची जी एनर्जी फ्लो करण्याची एक्सप्लेनेशन करण्यासाठी जी मेथड वापरली होती त्याला चक्रा सिस्टीम असं सांगितलं होतं. आपले जे 7 चक्र आपल्या शरीरामध्ये आहेत हे आपल्या शरीरातले जे आहेत 7 एनर्जी सेंटर्स आहेत ज्याच्या थ्रू आपल्या पूर्ण बॉडीमध्ये एनर्जी ही फ्लो होत असते. आणि मित्रांनो जर तुम्ही आपल्या स्पायनल कॉर्डची जर इमेज पाहिली आणि आपल्या स्पायनल कॉर्डशी रिलेटेड जर तुम्ही एक डॉक्टरचं साइन बघा मित्रांनो, एक अशी उभी काडी असते, इकडे 2 पंख असतात आणि असे 2 साप गेलेले असतात, असं 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 ते डिझाइन असतं. त्याला जर पाहिलं तर त्याचे जर तुम्ही काउंट आउट डाऊन केले की त्याच्यामध्ये काय किती हे आहेत तर 7 पॉइंट्स त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील. तेच 7 पॉइंट्स आपल्या एशियंट सायन्सने म्हणजे आपल्या जुन्या काळामध्ये एक्सप्लेन केलेले आहेत चक्रासच्या नावाखाली. ह्या 7 पॉइंट्स थ्रू आपल्या स्पाइन मधून आपले जे नर्वस सिस्टीमला सिग्नल्स जात असतात आणि हे महत्त्वाचे पॉइंट्स असतात. या पॉइंटला जर सिव्हिअर डॅमेज झालं किंवा आपला हा जो ह्या 7 पॉइंट मधला जर एखादा पॉइंट सिव्हिअरली डॅमेज झाला तर त्यामुळे आपल्याला एक मोठ्या प्रमाणात आपल्या शरीराला नुकसान होऊ शकतं. मग याच्या जे सिव्हिअर डॅमेजेस मध्ये काय आपण म्हणू शकतो, लकवा मारणं, पॅरालिसिस, ब्रेन हॅमरेज हे यामुळेच होणारे आजार आहेत किंवा ह्या गोष्टी ह्या आपल्या इम्बॅलन्सेस मुळेच होतात. मॉडर्न सायन्स या गोष्टीला मित्रांनो नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राइन सिस्टीम असं म्हणतं आणि त्याच लँग्वेज मध्ये त्याला एक्सप्लेन करतं. एनर्जी हिलिंग म्हणजे काय आता आपण ते पाहूयात मित्रांनो. हिलिंग म्हणजे आपला जो बॉडीचा नॅचरल एनर्जी फ्लो आहे तो एनर्जी फ्लो रिस्टोर करणं, बॉडीला बॅलन्स करणं, माइंडला बॅलन्स करणं आणि नर्वस सिस्टीमला बॅलन्स करणं. जेव्हा आपली बॉडी, आपलं माइंड आणि आपली नर्वस सिस्टीम बॅलन्स मध्ये येतात तेव्हा एनर्जी फ्लो रिस्टोर होतो आणि यालाच आपण एनर्जी हिलिंग असं म्हणतो. तर आता मित्रांनो या हिलिंगच्या ज्या काही थोड्या मेथड्स आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात एक चर्चा करूया. ह्या मेथड्स काय आहेत, मेडिटेशन,
ब्रीदिंग, अवेअरनेस आणि इमोशनल रिलीज. मित्रांनो, आपल्या भारतामध्ये काही असे सेंटर्स आहेत की जिथे ना या सगळ्यांची एक सायंटिफिक प्रॅक्टिस केल्या जाते. आता मेडिटेशनला काय आपण ध्यान धारणा, ब्रीदिंग म्हणजे काय आपल्या श्वासावर नियंत्रण, पण अवेअरनेस आणि इमोशनल रिलीजेससाठी ट्रेनिंग्स होतात मित्रांनो. केरळ जर साईडला तुम्ही गेलात, साऊथ ऑफ इंडियाकडे जर तुम्ही गेलात, तर केरला हे एक एन्शियंट सायन्सला प्रॅक्टिस करणारं, जिथे आयुर्वेदाला प्रॅक्टिस करणारं भारतातलं सर्वात मोठं राज्य आहे, जिथे आयुर्वेदाची प्रॅक्टिस केली जाते. आणि केरलामध्ये असे खूप मल्टिपल तुम्हाला छोटे किंवा असे फेमस पण तुम्हाला असे स्टेशन्स सापडतील, म्हणजे हे सापडतील की जिथे आयुर्वेदाची प्रॅक्टिस केली जाते. आणि इमोशनल रिलीज साठी ते स्पेशल ट्रेनिंग देतात लोकांना की तुमचा इमोशनल फटीग जो आहे, तुमचा जो मानसिक त्रास आहे, यातनं रिलीज कसं व्हायचं. मित्रांनो, मेडिटेशन कसं आहे ना, मेडिटेशनचं जर तुम्ही पाहिलं तर मेडिटेशन काय करतं, मेडिटेशन आपल्या नर्वस सिस्टीमला काम करतं. ब्रीदिंग काय करतं, ब्रीदिंग आपली जी व्हेग नर्व्स आहेत त्या व्हेग नर्व्सला ऍक्टिव्हेट करतात. आणि या व्हेग नर्व्स जेव्हा ऍक्टिव्हेट होतात तेव्हा आपले स्ट्रेस हार्मोन कमी होतात. आणि स्ट्रेस हार्मोन्स कमी झाले की आपलं एनर्जी रिस्टोर व्हायला चालू होते. म्हणून मेडिटेशन ही फक्त स्पिरिच्युअल प्रॅक्टिस नाहीये, ती नर्वस सिस्टीम रिसेट करण्याची एक मेथड आहे मित्रांनो, हिलिंग म्हणजे मॅजिक नाहीये. तर हिलिंग काय आहे, हिलिंग ही एक प्रोसेस आहे. कशाची? हिलिंग ही प्रोसेस आहे एनर्जी, माइंड आणि आपली जी बॉडी आहे ही एकत्र आणण्याची, यांना एकत्र अलाइन करण्याची. आणि याच्या मेथड्स काय आहेत? अवेअरनेस, इमोशनल रिलीज, मेडिटेशन आणि लाईफस्टाईल अलाइनमेंट. या सगळ्या गोष्टी जर आपण एकत्रित पद्धतीने फॉलो केल्या तर आपली एनर्जी कम्प्लिटली रिस्टोर व्हायला चालू होते. मित्रांनो, ऍट द एंड मी तुम्हाला एवढंच सांगेल की स्पिरिच्युअलिटी आणि सायन्स हे काही एकमेकांच्या विरोधात नाही. ते एकाच रियालिटीच्या वेगवेगळ्या दोन बाजू आहेत, जे की एकाच रियालिटीला फक्त वेगवेगळ्या भाषेमध्ये एक्सप्लेन करतात. आणि त्याच्या फॉलो करण्याच्या मेथड्स ज्या आहेत त्या थोड्या वेगळ्या आहेत. जर तुम्ही हॉस्पिटलला गेलात तर तिथे ते काय करतील, तुम्हाला जे काही त्रास होतोय, तुमचा बीपी वाढलाय काय, त्याच्यासाठी तुम्हाला मेडिकेशन देतील. आणि हे मेडिकेशन देऊन तुम्हाला रेस्ट करायला सांगतील. आणि हे रेस्ट केल्यानंतर मग तुम्ही तुमची जी एनर्जी आहे की तुमची जी बॉडी आहे ती स्ट्रेस रिलीज करून त्यातून बाहेर पडायला चालू करते. आणि हे जर तुम्ही आपल्या स्पिरिच्युअलिटी मध्ये पाहिलं तर त्यासाठी ते काय करतील, तुम्हाला मेडिटेशन करायला सांगतील. आणि काही ज्या योगिक प्रॅक्टिसेस आहेत आणि त्याच बरोबर आयुर्वेदाच्या काही ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्या करायला लावून हे तुमचं जे स्ट्रेस आहे तो कमी करतात. आणि मग आपली एनर्जी रिसेट व्हायला चालू होते. मित्रांनो, हे झालं आपल्या एनर्जी हिलिंग बद्दल. आता आजच्या पुरते इतकेच. पण आपले जे पुढचे व्हिडिओ येणार आहेत ना मित्रांनो, ते जास्त इंटरेस्टिंग येणार आहेत. आणि आपण आजपासून तर झालं, पण जे पुढचे व्हिडिओ येणार आहेत त्या पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण जे आपले 7 चक्र आहेत त्या प्रत्येक चक्रावर एक व्हिडिओ आणणार आहोत. आणि ज्यामध्ये आपण हे चक्र पूर्णपणे एक्सप्लेन करणार आहोत की हे चक्र आपल्या बॉडीमध्ये काय कामाचं आहे, ते कसं काम करतं, ते कसं डिस्टर्ब होतं. आणि ते स्पेसिफिक चक्र रिसेट करण्यासाठी किंवा रिस्टोर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं. त्यामुळे अशाच पद्धतीने व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल रिसेट. थँक्यू मित्रांनो.